यानंतर एक मोठी बातमी। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवरती देशातील सर्व प्रमुख शहरांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। नवी मुंबईत सुद्धा हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। नवी मुंबईतील सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची नाकाबंदी करण्यात येते आहे। तुर्भे येथील चौकामध्ये पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुद्धा केली। एपीएमसी मार्केट परिसरामध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येते आहे। नवी मुंबईमध्ये पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त असून तिथला सुद्धा आढावा या ठिकाणी आता घेतला जातोय। पोलिसांची सुद्धा एक तुकडी तिथे दाखल झालेली आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झालेली पाहायला भेटते। आपण नवी मुंबईत आहोत। नवी मुंबईतील तुर्भे या ठिकाणी आहोत। आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी ही एपीएमसी आहे आणि याच एपीएमसी परिसरामध्ये या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी आणि चेकिंग जे आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला भेटते। एकूणच मुंबई असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल यांना हाय अलर्ट सांगण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जे आहे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली पाहायला भेटते। तुर्भे हायवे वरून जे आहे एपीएमसीच्या दिशेने हजारो गाड्यांची आवक जावक होते आणि या म्हणूनच जे आहे नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण नवी मुंबईमध्ये सतर्क राहून जे आहे प्रत्येक चौकामध्ये जे आहे ती नाकाबंदी केलेली आहे। या ठिकाणी पोलीस जे आहेत ते प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करताना आपल्याला पाहायला भेटतात आणि एकूणच मुंबई असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल या ठिकाणी या यंत्रणा सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।